नमस्कार मित्रांनो, नर्साट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघतोय 24 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या आरोग्य विभाग भरती परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे। उर्वरित 50 प्रश्न आपण बघणार आहोत। हा आहे पार्ट 2। आय होप तुम्ही पार्ट 1 बघितला असावा। तो कसा वाटला ते कमेंट्सच्या माध्यमातून जरूर कळवा। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 51, 2, 5, 8, 9, 1 is completely divisible by 11. Which digit from below should be in place of? यामध्ये असं विचारलंय की 2, 5, 8, 9-1 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा? ऑप्शन ए 3, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 5। तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी 5। जर 5 या फिल इन द ब्लँक्स मध्ये 5 हा अंक टाकला तर 11 ने विशेष आणि पूर्ण भाग जातो। क्वेश्चन नंबर 52, फाइंड द सेट ऑफ कॅरेक्टर्स इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क। प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता गट येईल असं म्हणतात। यामध्ये लिहिलेलं आहे ACFJO BDGKP CEHLOLQ आणि आपल्याला अचूक असं उत्तर शोधायचं आहे। ऑप्शन ए DFLMR, ऑप्शन बी DFINR, ऑप्शन सी DFIMR, ऑप्शन डी DFIMS। राइट आन्सर आहे ऑप्शन सी DFIMR। क्वेश्चन नंबर 53, प्राइस ऑफ एन आर्टिकल इज ₹3,500 and is sold at the 10% discount. A further discount of 5% is given due to off season. What is the selling price of an article? एक 3,500 रुपयाला अशी किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत मंदीमुळे 5% सूट दिली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर ऑप्शन आहे ऑप्शन ए 2,975.5, ऑप्शन बी 2,992.5, ऑप्शन सी 3,100 रुपये, ऑप्शन डी 3,050 रुपये। तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी 2,992 रुपये .5। क्वेश्चन नंबर 54, स्टेटमेंट ॲबिलिटी इज पुअर मॅन वेल्थ। असं विधान आहे की क्षमता ही गरीब माणसाची संपत्ती आहे। त्याचं कन्क्लुजन किंवा निष्कर्ष कसा काढायचा? तर त्यामध्ये ऑप्शन आहे ऑप्शन ए अ पुअर मॅन इज ऑलवेज ॲबल, ऑप्शन बी अ पुअर मॅन हॅज द ॲबिलिटी टू अर्न वेल्थ, ऑप्शन सी अ वेल्थ मॅन इज ऑलवेज ॲबल, ऑप्शन डी अ पुअर मॅन कॅन अर्न वेल्थ इफ ही हॅज ॲबिलिटी। सो राईट आन्सर इज ऑप्शन डी अ पुअर मॅन कॅन अर्न वेल्थ इफ ही हॅज ॲबिलिटी। Question number 55, in a group of 5 people, K, L and M are ambitious, M, N and R honest, L, M and K, N and R are industrious. Among these, neither industrious nor ambitious persons would include. प्रश्न अगदी सोपा आहे। 5 व्यक्तींच्या गटात KL आणि M हे महत्वाकांक्षी आहेत। तर त्या महत्वाकांक्षीचा एक हे करायचा, KLM महत्वाकांक्षी आहेत, MNR प्रामाणिक आहेत, LM and KN व R मेहनती आहेत। तर यांपैकी कोण मेहनती व महत्वाकांक्षी व्यक्ती नाहीत? ऑप्शन ए K अलोन, ऑप्शन बी L आणि R, ऑप्शन सी M and N, ऑप्शन डी नन ऑफ दी ग्रुप। सो राइट आन्सर इज ऑप्शन डी नन ऑफ दी ग्रुप। क्वेश्चन नंबर 56, कन्सिडर द फॉलोइंग फिगर। खालील आकृती लक्षात घ्या। 2, 6, 24, 80, 3 फिल इन द ब्लँक्स 36, 120। तर याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन सी 9। 9 इज राईट आन्सर। क्वेश्चन नंबर 57, राजू हॅज ₹9,000 with him and he wants to buy a mobile handset, but he finds that he has only 75% of the amount required to buy the handset. Therefore, he borrowed ₹2,000 from a friend then. प्रश्न बघा, राजूकडे 9,000 रुपये आहेत, त्याला मोबाईल खरेदी करावयाचा आहे।
परंतु मोबाईल खरेदी करताना त्याच्याकडे मोबाईलच्या किमतीच्या फक्त 75% रक्कम असल्याचे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी मित्राकडून ₹2000 उसनावर घेतले. तर कोणतं स्टेटमेंट बरोबरचे म्हणजे काय उत्तर बरोबर येईल? ऑप्शन ए, Raju still does not have enough amount to buy the handset. B, Raju has exactly the same amount as required to buy the handset. Option C, Raju has enough amount to buy the handset and he will have ₹500 with him after buying the handset. Option D, Raju has enough amount to buy the handset and he will have ₹1000 with him after buying the handset. So right answer is option A, Raju still does not have enough amount to buy the handset. Question number 58. Rohan walked a distance of 3 km towards north. Then क्वेश्चन बघा, एक आपण याचा आन्सर शोधून काढूया. रोहन वॉक्स अ डिस्टन्स 3 किलोमीटर्स टुवर्ड्स नॉर्थ. यामध्ये मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. एका पॉइंट पासून 3 किलोमीटर तो गेलाय नॉर्थला. ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 2 किलोमीटर्स. लेफ्टला टर्न झाला आणि 2 किलोमीटर वॉक केले त्याने. ही अगेन टर्न लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर. ही अगेन टर्न लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर्स. At this point, he turned to his left and walked for 3 kilometers. Again, he walked for 3 kilometers. How many kilometers he forms the starting point? बघा, आता हा पॉइंट आणि हा पॉइंट, हा आणि हा, हे दोन्ही पॉइंट मधलं जर उत्तर काढायचं असेल तर हे आणि हे या दोन्ही मधलं आन्सर, या दोन्हामधलं आन्सर येईल 1 किलोमीटर. 1 किलोमीटर अंतर तो चालला. तर बरेच लोकांनी त्याचं उत्तर 5 किलोमीटर असं लिहिलेलं आहे, पण राईट आन्सर आहे 1 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 59. अमंग 5 फ्रेंड्स महेश इज टॉलर दॅन कुणाल बट नॉट टॉल ॲज यश. अजय इज टॉलर दॅन यश बट स्मॉलर दॅन अभिषेक. इफ दे स्टँड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर हाईट, हू विल बी फर्स्ट इन लाईन. तर याच्यामध्ये विचारलं आहे की 5 मित्रांपैकी महेश हा कुणालपेक्षा उंच आहे परंतु यश इतका उंच नाही. अजय हा यशपेक्षा उंच आहे परंतु अभिषेक एवढा पेक्षा बुटका आहे. जर ते उंचीनुसार चढत्या क्रमाने रांगेत उभे राहिले तर पहिल्या क्रमावर कोण येईल? ऑप्शन ए अभिषेक, ऑप्शन बी यश, ऑप्शन सी कुणाल, ऑप्शन डी डाटा इन ॲडेक्वेट. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी कुणाल. कुणाल हा काय होईल? उंचीमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर येईल. क्वेश्चन नंबर 60. In a certain language, prenat bis means smoking is harmful. Walk door nat means avoid harmful habits, and door bis l means please avoid smoking. Which of the following means habits is in that language? क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की एका सांकेतिक भाषेत प्रीनॅट बीस म्हणजे स्मोकिंग इज हार्मफुल असं होतं. वॉक डोर नॅट म्हणजे अवॉइड हार्मफुल हॅबिट आणि डोरबीस एल म्हणजे प्लीज अवॉइड स्मोकिंग. तर त्या भाषेत कोणत्या शब्दाचा अर्थ हॅबिट असा होतो? तर बघा, ऑप्शन आहे वॉक, डोर, नॅट आणि बीज. तर प्री नॅट यामध्ये बघा, यामध्ये दिसतंय प्री नॅट बीज म्हणजे स्मोकिंग इज हार्मफुल. वॉक डोर नॅट मीन्स अवॉइड हार्मफुल हॅबिट. डोर बीज एल म्हणजे प्लीज अवॉइड स्मोकिंग. या सगळ्यांपैकी हॅबिट हा शब्द, शब्दांमध्ये हॅबिट हा वेगळा शब्द आहे आणि इकडे कोडमध्ये वॉक हा वेगळा शब्द आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वॉक. क्वेश्चन नंबर 61. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ तुम्हाला अगदी सोप्या वळणावर मिळतील. क्वेश्चन नंबर 61. डायबिटीज इन्सिपिटस इज डिसऑर्डर ड्यू टू. ऑप्शन ए डिक्रीज सिक्रेशन्स ऑफ इन्सुलिन, ऑप्शन बी इन्क्रीज सिक्रेशन्स ऑफ ADH, ऑप्शन सी लो लेवल ऑफ ADH, ऑप्शन डी नन. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी लो लेवल ऑफ ADH.
Question number 62. Maximum score of Glasgow Coma Scale. So maximum score of Glasgow Coma Scale is right answer is option D 15. Question number 63. Investigation blood gas analysis is carried out to measure option A percentage of O2 and CO2 in arterial blood gas. So right answer is option A percentage of O2 and CO2 in arterial blood gas. Question number 64. Broca areas of the brain controls the muscles movements for option A vision, option B hearing, option C speech, option D equilibrium of balance. So right answer is option C speech. Question number 65. The sign and symptoms of rise ICP intracranial pressure includes all except. तर याच्यामध्ये विचारलेला आहे एक्सेप्ट. तर याच्यामध्ये हेडॅक, वॉमिटिंग, स्लोविंग ऑफ रेस्पिरेशन हे तर बरोबर म्हणजे साइन अँड सिम्टम्स आहे इंट्राक्रॅनियल प्रेशर राईज झाल्यानंतरचे. बट ऑप्शन सी हायपर पॅरेक्झिया हे उत्तर एक्सेप्टमध्ये म्हटलं आहे तर हायपर पॅरेक्झिया हे उत्तर बरोबर आहे. Question number 66. Mr. Subhash is admitted in ward and diagnosed as a schizophrenia. He will have all these signs and symptoms of schizophrenia except. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की स्किझोफ्रेनियाचे असे म्हणजे असं डायग्नोज झालेले आहे मिस्टर सुभाषला. तर साइन अँड सिम्टम्स आहे त्यामध्ये 4 ऑप्शन्समध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त एक आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचा आहे. तर स्किझोफ्रेनियाचे जे साइन अँड सिम्टम्स आहेत त्यामध्ये हॅल्युसिनेशन, कॅटेटोनिया आणि डिल्युजन येतं, पण त्यामध्ये इलेशन येत नाही. तर ते ऑप्शन बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 67. अ न्यूबॉर्न रिसीव विटॅमिन K2. अगदी नवजात बालकाला विटॅमिन Kचा इंजेक्शन दिलं जातं, तर त्याचं आन्सर आहे, त्याचं कारण आहे ऑप्शन बी प्रिव्हेंट ब्लिडिंग प्रॉब्लेम. Question number 68. A woman with 30 weeks pregnancy has sudden painless bright red bleeding. A nurse would suspect. Option A mother is first stage of delivery. Option B mother may have placenta previa. Is it normal to have bleeding at 30 weeks? None of above. Right option आहे option B mother may have placenta previa. Question number 69. Total number of new cases of a disease present in a population at the specific time is known as. Option A incidence rate, option B prevalence rate, option C mortality rate, option D morbidity rate. So right answer is option A incidence rate. Question number 70. Tertiary prevention attempt 2. Tertiary prevention. The tertiary prevention attempt 2 means option A detect and treat problems, option C prevent disease occurrence, option B minimize further progress to disease and restore function. So right answer is option B minimize further progress and disease and restore function. Question number 71. The most common adverse effect of ECT for which the nurse must plan intervention. Option A arrhythmias, option B physical injury, option C severe hypertension, option D memory loss. So right answer is option B physical injury. Question number 72. Normal percentage of carbohydrates in human milk is say 4%, 10%, 7% or 6%. Question number 72 चा right answer आहे option C 7%. The nurse is caring for a client who is agitated. The nurse should option A speak loudly so the client can hear the instructions. Option B ask to reassign the care of this client. Option C talk in slow calm reassuring manner. अगर एजिटेड पेशंट आहे तर त्याच्यासोबत काय टॉक इन स्लो calm and reassuring manners असंच वागलं ॲज अ नर्सनी असंच बोलायला पाहिजे. Question number 74. The purpose for padding side rail on the client's bed is to. क्वेश्चन अगदी सोपा आहे की पर्पज काय आहे साईड पॅडिंग साईड रेल लावण्याचं. ऑप्शन ए यूज देम ॲज अ रिस्टेंट, have the place to connect the call signals, protect the clients from the injury, keep the clients warm. So right answer is option C protect the client from the injury. Question number 75. How can the nurse best help a client who is not accepting a loss? Option A leave the client alone,
B. Convince the client not to mind the loss. Option C. Encourage the client to talk. Option D. Discourage individual activity. So right answer is option C. Encourage the client to talk. Question number 76. The best way to communicate with a client who is totally deaf, the nurse should. Option A. Smile frequently and speak loudly. Option B. Smile often and talk rapidly. Option number C. Avoid eye contact. D. Write out information. So right answer is write out information. Question number 77. The nurse is asked by a confused client what day it is. The nurse should A. Explain that memory loss is natural and the date is not important. B. Ignore the request. C. Point to the date on the calendar and say the date. D. Provide the date then test the client later. क्वेश्चन नंबर 77चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 78. To avoid pulling the catheter when turning a male client, the catheter tube must be tapped on the client's A. Bed sheet, B. Upper thigh, C. Bed frame, D. Hips. So right answer is option B. Upper thigh. Question number 79. To convert 4 ounce of juice to millimeters ml, the nurse should multiply. Option A. 4 into 5 ml. Right answer is option D. Question number 80. A clients wake up during the night and ask for something to eat. The nurse should. Option A. Check client's diet before offering nourishment. तर मी सरळ सरळ तुम्हाला आन्सरच सांगते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए. चेक क्लायंट्स डाएट बिफोर ऑफरिंग नरिशमेंट्स. क्वेश्चन नंबर 81. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन, हाऊ शुड नर्स हँडल द सोइल linens removed from the client's bed? Option A. Shake them in air. Place them in a neat pile on the floor. Option C. Carry them and throw out the ward. Option D. Put them in the dirty linen container. So right answer is put them into the dirty linen container. Question number 82. How many tips does a quad cane base have? Option A 1. Option B 2. Option C 3. Option D 4. So right answer is option D 4. Question number 83. Before taking a oral temperature of a client who had just finished a cold drink, the nurse should wait. Option A 10 to 20 minutes, B 25 to 35 minutes, C 45 to 55 minutes, D at least 1 hour. So right answer is option A 10 to 20 minutes. 84. When making an occupied or bedridden patient, the nurse should A. Put a dirty sheets on the floor. B. Help the client to sit in a chair while the bed is being made. C. Lower both sides rails before changing the sheets. D. Rise side rail on an unattended side. So right answer is rise side rail on unattended side. क्वेश्चन नंबर 85. व्हाट इज ए बिगिनिंग साइन ऑफ अ प्रेशर सोर? सो प्रेशर सोर का बिगिनिंग साइन कौन सा है? तो राइट आंसर इज डिस्कलरेशन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 86. द बेस्ट टाइम टू प्रिपेयर फॉर अ डिजास्टर इज ए. व्हाइल इवैक्यूएटिंग रेजिस्टेंट, बी. ड्यूरिंग लंच, सी. व्हेन एवरीवन इज सेफली इन बेड, डी. बिफोर इट हैपन. सो राइट आंसर इज ऑप्शन डी. बिफोर इट हैपन. Question number 87. Respiratory center located at part of brain: cerebrum, cerebellum, medulla oblongata, D. sulcus. So right answer is option C. medulla oblongata. Question number 88. Ophthalmia neonatum occurred in a newborn of infected pregnant woman: syphilis, LGV, gonorrhea, herpes. So right answer is option C. gonorrhea. Question number 89. Birth weight triple at the age of 6 months, 9 months, 1 year or 1.5 year. So right answer is option C. 1 year. Question number 90.
What is the normal Apgar score of newborn? Option A 2 to 5, option B 6, option C 11, option D 7 to 10. So right answer is option D 7 to 10. Question number 91. Respiratory rate for an infant 2 month to 12 months is abnormal when? खूप सारे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲबनॉर्मल की नॉर्मल हे न बघताच उत्तर 40 मिनिट्स असं लिहिलेलं आहे. तर हा एक खूप मोठा घोळ झालेला आहे. यामध्ये विचारलेला आहे 2 मंथ्स 12 महिने ॲबनॉर्मल विचारलेला आहे. आणि तर त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी 10 पर ब्रीथ्स पर मिनिट. पण यामध्ये 80 ब्रीथ्स पर मिनिट असंही येऊ शकतं. तर हा जरा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 92. लॉन्ग फॉर्म ऑफ BCG इज कम्युनिकेशन इज BCC. लॉन्ग फॉर्म ऑफ BCC. ऑप्शन ए बेसिक कन्सेप्ट्स ऑफ कम्युनिकेशन, ऑप्शन बी बेसिक कम्युनिकेशन विथ केअर, ऑप्शन सी बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन, डी ब्रॉथली कम्युनिकेशन केअर. सो राइट आंसर इज ऑप्शन सी बिहेवियरल चेंज कम्युनिकेशन. क्वेश्चन नंबर 93. इन सिव्हिअर हायपोथर्मिया म्हणतात. न्यूबॉर्न टेम्परेचर इज लेस दॅन डिग्री सेल्सियस. ऑप्शन ए 36 डिग्री सेल्सियस, ऑप्शन बी 34 डिग्री सेल्सियस, ऑप्शन सी 32 डिग्री सेल्सियस, ऑप्शन डी 36.4 डिग्री सेल्सियस. सो राइट आंसर इज ऑप्शन सी 32 डिग्री सेल्सियस. 94. नर्व्स रिस्पॉन्सिबल फॉर हिअरिंग इज. कोणती नर्व्स आहे जी रिस्पॉन्सिबल आहे हिअरिंगला? ऑप्शन ए फेसियल, ऑप्शन बी वेस्टिब्युलो कोक्लिअर, ऑप्शन सी ऑप्टिक, ऑप्शन डी ट्रिजेमिनल. तो राइट आंसर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 95. अपेंडिक्स इज सिच्युएटेड इन रिजन ऑफ ॲबडॉमेन. ॲबडॉमेनच्या कोणत्या रिजनमध्ये अपेंडिक्स हे सिच्युएटेड आहे? ऑप्शन ए अम्बिलिकल, ऑप्शन बी राइट इलियाक फोसा, ऑप्शन सी लेफ्ट इलियाक फोसा, ऑप्शन डी हाइपोगैस्ट्रिक. सो राइट आंसर इज ऑप्शन बी राइट इलियाक फोसा. Question number 96. Fertilization of ovum normally takes place is in option A ovary, option B uterus, option C cervix, option D fallopian tubes. So right answer is option D fallopian tubes. Question number 97. Persistence of motor reflex beyond 6 months is indicative of option A liver damage, B brain damage, C pulmonary damage, D bone damage. So right answer is option B brain damage. Question number 98. Mumps affects glands. A parotid, B endocrine, C inguinal, D sebaceous. So right answer is option A parotid. Question number 99. In normal child, anterior fontanelles usually close by A 6 months, B 18 months, C 30 months, D 36 months. So right answer is option B 18 months. Question number 100. What is bregma? A benign tumor of breast, B benign tumor of uterus, C type of feeding practice, D none of above. So right answer is option D none of above. अशा प्रकारे आपले सगळे क्वेश्चन झालेले आहे. तर अशाच प्रकारे माझे आणखीही येणारे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉच माय व्हिडिओ.